brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. एक जाताचा शेवटचा एक प्रश्न आहे की तुम्हाला ज्या एका मुद्द्यावरती हा सगळा प्रचार चालू आहे की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आणि बाळासाहेबांनी म्हटलं होतं की जर शिवसेनेची काँग्रेस होत असेल तर मी माझं दुकान बंद करीन, ह्या दोन वाक्यांवरती सगळा प्रचार चालू आहे. तर गेल्या 2019 पासूनचं एकूण राजकारणामध्ये तुम्हाला खरंच असं वाटतं का की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय? त्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही आणि हिंदुत्वाचा ते प्रचारही करू शकत नाहीत अशी त्यांची बिकट परिस्थिती झालेली आहे आणि ती त्यांनी स्वतःहून करून घेतलेली आहे. मी मगाशीच सांगितलं की त्यांनी मुख्यमंत्री झाल्या स्टेटमेंट केलं होतं की आम्ही धर्माची राजकारणाशी सांगड घातली, ही आमची मोठी चूक आहे. त्याच्यानंतर जेव्हा फडणवीसांनी आणि भाजपनी हा इश्यू केला की ते हिंदुत्व विरोधी झालेत आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले वगैरे, त्याच्यानंतर त्याने आमचेच खरं हिंदुत्व आहे असं पुन्हा बोलायला सुरुवात केली. आणि मग ते साधारण तेच स्टेप परत वाचतात. लोकांना आता खरं सांगू का मी, हे सगळं बाबरी मशीद पाडली 92 साली, त्याला किती वर्ष झाली? 33 वर्ष त्याला झाली. 92 साली बाबरी मशीद पाडली याला. त्याच्यानंतर किती पुलाखालून पाणी वाहून गेलं आहे, तरी अजून तुम्ही हिंदुत्वाच्याच मुद्द्यावरती जर का निवडणूक लढवणार असेल तर भाजपकडे सुद्धा दुसरा अजेंडा नाही असं म्हणावं लागेल. म्हणजे तुम्ही पुन्हा तो मुद्दा काय करताय? तुम्ही विकास कामांचा मुद्दा का करत नाही आहे? आणि विकास कामं म्हणजे काय, फक्त इन्फ्रास्ट्रक्चर का? माणसाचा विकास व्हायला नको का? तुम्ही अमुक इतके पूल बांधले आणि 200 किलोमीटर मेट्रो चालवली, ही डेव्हलपमेंट नाही आहे, ते विकासाकडे नेणारे रस्ते आहेत. मुंबईत तुम्ही आणखी 100 किलोमीटर अंडरग्राऊंड मेट्रो सुरू करा. तो तिकडे मोफिसिलमध्ये सातारा, सांगली, विदर्भात गडचिरोली इथे राहणारा माणूस आहे, त्याला काय लाभ झाला त्याचा कोणी विचार करणार आहे का? हेच मी उद्धव आणि राज यांना पण सांगू शकतो की त्यांनी तरी कधी आपण मुंबईविषयी काय करणार आहोत. तुम्ही मराठी माणूस अमराठी माणूस हे सगळं सोडून द्या. या मुंबईत आज मला स्वतःला लोखंडवालातून इथे यायला किती वेळ लागला, याचा कोणी विचार करणार आहे का? तुम्ही आणखी रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली मुंबईचं काय होणार आहे? त्या रिडेव्हलपमेंटनंतर कोण लोक तिथे राहायला येणार आहेत? त्यांच्या गाड्या किती असतील? मग आणखी ट्रॅफिकचं काय होईल? मग तुम्ही फक्त आणखी एक फ्लायओव्हर बांधणार आहे का? ह्याच्याबद्दल कोणी काहीच बोलत नाही. खान महापौर करणार आहेत, ते हिंदू महापौर आम्ही करणार आहे. त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे, हिंदुत्वाचे खरे रक्षक आम्ही. अरे मुंबईतल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ माजलेला आहे, त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. मेट्रो हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पर्याय नाही. मला पार्ल्यातल्या एका हायर मिडल क्लास लेवलच्या माणसांनी सांगितलं की मी म्हटलं की तुम्ही चर्चगेटला जायला स्टेशनवर का आले? तिथे नेहरू रोडवरनं तुम्ही जाऊ शकता मेट्रोने, 30 रुपये तिकीट आहे, इकडे 10 रुपये आहे म्हणाला. साधी गोष्ट आहे ना. मराठी माणूस होतं हो. म्हणजे हा पॉईंट चांगला आहे की तो मराठी माणूस होता, पण अमराठी माणसाकडे 30 रुपये द्यायला आहेत आणि मराठी माणसाकडे नाहीत असा पण त्याचा अर्थ निघू शकतो. तोच अर्थ आहे बेसिकली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे अमराठी लोक प्रवास करतात ट्रेननी ते तिकीटं काढत नाहीत, ते काढतात. हा पण त्यातला दुसरा अर्थ आहे. म्हणजे बहुतेक जे काय बाहेरून आलेले लोक आहेत ते ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये प्रवास करतात, त्यांची जी काही परिस्थिती आहे ती काही फार चांगली नाही आहे. त्यांच्यासाठी सुद्धा चांगली नाही आहे आणि देशासाठी सुद्धा चांगली नाही आहे. त्यांना ज्या पद्धतीनं राहावं लागतं तेही काही भूषणावं नाही आहे आणि ते माणूस म्हणून सन्मानजनक नाही आहे. मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं झोपडपट्टीमध्ये अत्यंत वाईट स्थितीमध्ये राहावं लागतं. माझा मुद्दा एवढा आहे की मराठी अमराठी, हिंदू नॉन हिंदू, मुस्लिम हे काही करू नये. तुम्ही मुंबईसाठी आणि मुंबईतल्या प्रत्येक माणसासाठी, मग तो मराठी असेल नाही तर गुजराती असेल, तो आता गुजराती इथे राहतोच ना आणि तो मराठी असतोच. म्हणजे मराठी म्हणजे खुद्द उद्धव ठाकरेंनीच 2003-04 साली मी मराठी एवढी घोषणा, आपल्याला मुंबई जिंकण्यासाठी पुरेसे नाही हे लक्षात घेऊन मी मुंबईकर अशी घोषणा दिली होती. त्याचाही बोजवारा राज ठाकरे यांनी उडवला. त्यांनी लगेच ते काय
उत्तर भारतीयांना कल्याण रेल्वे स्टेशनात मारहाण केली वगैरे आणि उद्धव ठाकरे यांना 2 घरं मागे जावं लागलं. त्यामुळे तुम्ही ते सगळं सोडून द्या. आता तुम्ही आम्हाला मुंबईसाठी म्हणजे हे माझं भाजपला पण सांगणं आहे की तुम्ही एक्झॅक्टली मुंबईसाठी काय करणार आहात. तर कोस्टल रोड ह्या मुंबईची समस्या सुटण्याचा मार्ग नाही आहे हो. तुम्ही नरिमन पॉईंटवरची गर्दी कमी करा असं वर्षानुवर्ष लोक सांगत होते. 40-45 वर्षांपूर्वी मुंबईतनं मंत्रालय, विधानभवन आणि रिझर्व्ह बँक या 3 गोष्टी हलवून नवी मुंबईत न्याव्यात असं अंतुल्यांनी प्रपोजल आणलं होतं. ते नरिमन पॉईंटवरची गर्दी कमी करण्यासाठी काय करता येईल असे प्रयत्न झाले. नवी मुंबई कशासाठी झाली, सिडको कशासाठी झालं, पण आता परत जो येईल त्याला नरिमन पॉईंटच्या दिशेने घेऊन जाण्याचा मार्ग सुरू आहे. हा मुंबईतले प्रश्न सोडवण्याचा उपाय नाही आहे. नक्कीच तो मुंबईत